श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येणारा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप काही शिकवणारा, थोडा धावपळीचा पण शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सगळं परफेक्टच हवं ही तुमची सवय या आठवड्यात थोडी आवरावी लागेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया हा आठवडा तुमच्यासाठी काय खास घेऊन येतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या विचारांवर आणि निर्णय क्षमतेवर मोठा प्रभाव टाकणार आहे. बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे तुमची विश्लेषण करण्याची क्षमता खूप तीव्र होईल. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल, पण कधीकधी अतिविचार करून स्वतःलाच गोंधळात टाकाल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. काही गोष्टी मनासारख्या न घडल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्ही परिस्थिती स्वीकारायला शिकाल. या काळात तुम्ही स्वतःच्या चुका ओळखून त्यातून शिकण्याचा प्रयत्न कराल. हा आठवडा तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवेल. संयम, शांती आणि योग्य दृष्टिकोन ठेवला तर सगळं तुमच्या बाजूने वळताना दिसेल. करिअर व व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असला तरी शेवटी समाधान देणारा ठरेल. ऑफिसमध्ये अचानक नवीन कामं तुमच्यावर येऊ शकतात. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुमची काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे तुम्ही सगळं नीट हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे छोट्या चुका टाळा. तुमची मेहनत नक्कीच लक्षात येईल आणि पुढच्या काळात त्याचा फायदा होईल. सहकाऱ्यांशी थोडं जपून वागा, कारण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. नवीन व्यवहार करताना घाई करू नका. एखादी ऑफर खूप चांगली वाटली तरी तिच्या मागचं वास्तव तपासा. जुन्या ग्राहकांकडून फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवेल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा जपून चालण्याचा आहे. उत्पन्न ठीकठाक राहील, पण खर्च मात्र वाढण्याची शक्यता आहे. अचानक घरगुती खर्च, आरोग्याशी संबंधित खर्च किंवा एखाद्या कामासाठी पैसे लागतील. तुमची बचत या आठवड्यात उपयोगी पडेल, त्यामुळे आधी केलेल्या प्लॅनिंगचा फायदा तुम्हाला जाणवेल. पण तरीही अनावश्यक खर्च टाळा. कोणाकडून पैसे उधार देताना किंवा घेताना दोनदा विचार करा. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. शेअर मार्केट किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट टाळलेली बरी. थोडक्यात काय तर जितकं आहे त्यात समाधान ठेवणं आणि नियोजन करणं खूप गरजेचं आहे. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा थोडा नाजूक आहे. तुमच्या मनात खूप अपेक्षा असतील, पण त्या समोरच्याला समजतीलच असं नाही. त्यामुळे स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण ते जास्त वाढवू नका. थोडं शांत राहून विचार केलात तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकतं, पण लगेच निर्णय घेऊ नका. वेळ द्या, ओळख वाढवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा आधार मिळेल, पण त्याचवेळी त्यांच्या अपेक्षा देखील वाढतील. एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा ट्रिप किंवा एकत्र वेळ घालवण्याचा प्लॅन तुमचं नातं अधिक मजबूत करेल. कुटुंब व सामाजिक जीवन. घरात वातावरण साधारण शांत राहील, पण एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. तुमचं मत योग्य असलं तरी ते समजावून सांगताना संयम ठेवा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मित्रमंडळींशी भेटीगाठी वाढतील. एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकतो, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, पण प्रत्येक ठिकाणी जाणं आवश्यक नाही. योग्य लोकांची निवड आणि मर्यादा राखणं खूप महत्त्वाचं ठरेल. आरोग्य. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आठवडा तुम्हाला हेच सांगतो. पचनाशी संबंधित त्रास, गॅस, आम्लपित्त किंवा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा वाढेल, त्यामुळे विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. योग, प्राणायाम किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढलात तर खूप फरक जाणवेल. आहार वेळेवर घ्या आणि बाहेरचं खाणं कमी करा. छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत काळजी घेतली तर मोठा त्रास टाळता येईल. शिक्षण व स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा चढउतारांचा आहे. कधी अभ्यासात मन लागेल तर कधी विचलित व्हाल, पण योग्य वेळापत्रक तयार केलं तर सगळं नीट सांभाळता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी सरावावर भर द्यावा. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे फायदेशीर ठरेल. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, त्याचा नक्की फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अध्यात्म व मानसिक शांती. या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांततेची जास्त गरज भासेल. सतत चालणाऱ्या विचारांमुळे मन थकून जाईल. थोडा वेळ ध्यान, जप किंवा प्रार्थना यासाठी दिलात तर मन हलकं वाटेल.
नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी संवाद साधा, काय हवंय आणि काय नकोय हे स्पष्ट करा. अध्यात्माकडे वळल्याने तुम्हाला आतून एक वेगळी ऊर्जा मिळेल. आठवड्याचा सल्ला. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधण्यापेक्षा जसं आहे तसं स्वीकारणं शिका. अतिविचार आणि चिंता टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात खूप क्षमता आहे. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवणारा आहे. कामात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून प्रगतीची वाट तयार होईल. आर्थिक बाबतीत जपून राहावं लागेल, तर नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि मानसिक शांतता राखणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. हा आठवडा थोडा धावपळीचा, पण शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड किंवा गोंधळ जाणवू शकतो. पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना दिसाल. तुमची मेहनत आणि चिकाटी या आठवड्यात तुमची खरी ताकद ठरणार आहे. कामाच्या बाबतीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच नवीन संधीही मिळतील. आर्थिक बाबतीत थोडं जपून चालावं लागेल, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि शांत संवाद ठेवलात तर गैरसमज टाळता येतील. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर विश्रांती घेणं आणि मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. एकूणच अतिविचार सोडून थोडं रिलॅक्स राहिलात, स्वतःवर विश्वास ठेवला आणि परिस्थिती स्वीकारून पुढे गेलात, तर हा आठवडा तुमच्यासाठी हळूहळू अनुकूल होत जाईल आणि शेवटी समाधान देऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.